वैदा रेहमानने सांगितलं की आपण 16वा साल चित्रपट करत होतो, ज्याच्यामध्ये देवसाहेबच हिरो होते. तर तो चित्रपट राज खोसला यांनी दिग्दर्शित केला होता. तर तो चित्रपट करत असताना काही प्रसंग जे शूट करायचे होते, तर त्यावेळेला राज खोसलानी थोडीशी पाठ उघडी राहील आणि शोल्डर ऑफ असे काही एक ड्रेस होता, तो वैदा रेहमान यांना घालायला सांगितलं होतं, की हा तू या सीनसाठी हा सीन तू हा ड्रेस घाल. तर वैदा रेहमान यांनी नकार दिला होता, की मी अशा पद्धतीचं ज्याच्यामध्ये शरीर दिसतंय, पाठ दिसते, इथे खांदे दिसतायत, तर असा ड्रेस मी घालणार नाही. तर त्यावेळेला सगळ्यांच्या समोर राज खोसला वैदा रेहमान यांना वाटेल तसं बोलले होते, त्यांचा अपमान केला होता. आणि म्हणजे असं झालं होतं शेवटी त्यावेळेला देवसाहेबांनी सुद्धा राज खोसलांना म्हणले होते, की त्यांना तिला जर का घालायचा नसेल हा ड्रेस, तर तू का जबरदस्ती करतोयस? तो ड्रेस त्या सीनसाठी महत्वाचा नाहीये ना, सीन महत्वाचा आहे. तर असं झालं होतं आणि त्याच्यामुळे वैदा रेहमान यांच्या अ, आईनी निधनापूर्वी वैदा रेहमान यांच्याकडनं वचन घेतलं होतं, की तू आयुष्यामध्ये कधीही यापुढे राज खोसला बरोबर काम करायचं नाहीस.